फलंदाज आहे तो म्हणजे बॅट्समनचा कोणच आलेलं नाहीये. मॅच थांबवा जरा पंच, कारण मॅच जर चालू झाली तर 2 धावांची पॅनल्टी मिळेल. स्वरा 11 भोनंग संघाचा प्रतिनिधी पाठवा. कुठला आहे षटकार मारले लागू पडतील. चला चालू करा पंच. एकच आलेला आहे भोनंग संघाचा. स्वरा 11 भोनंग संघाचा अजून कोण आलेला नाही, कारण युट्यूब लाईव्ह आहेत मित्रांनो, नावं माहिती नाहीत. पहिलाच चेंडू लोअर फुलटॉस चेंडू, निर्धाव चेंडू पडतोय. गोलंदाज आहे तो म्हणजे वर्ष संघाकडून नयन जोशी. पुन्हा एकदा मी विनंती करतो, आपला अजून कोणी प्रतिनिधी ते हजर झालेला नाहीये. आणि हा कांच्याकडे चेंडू जाणार की 100 रुपये मिळणार, पण नाही मिळणार. चेंडू सीमा पार चौकार. डीजे ला मौका मिळतो निश्चित या ठिकाणी. खारसापोली या गावाचा हा खेळाडू. हा एक जोरकस फटका, निश्चितच चेंडू सीमा पार षटकार. मोबाईल माझाच आहे तो. कोण आहे नाव वाच. आणि हा सुद्धा सुरेख असा षटकार. सुरेख अशी फलंदाजी करतोय स्वरा 11 भोनंग संघाकडून प्रथमेश मॅन फ्रॉम पेन. प्रथमेश हा सुद्धा जोरकस फटका, निश्चित चेंडू फ्लॅट षटकार. षटकारांची हॅट्रिक. यांनी आई एकविरा वर्ष संघाला कुठेतरी आशीर्वाद देण्यासाठी आई एकविरीचं गाणं लावलं. या गोलंदाजाच्या मदतीला आई एकविरा धावून येईल का, परंतु गोलंदाजाच्या मदतीला कोणीही धावू येऊ शकत नाही. चेंडू आमच्या समालोचन कक्षाकडे येतोय. सीमा पार 6 धावांसाठी षटकार. 4 चेंडूंवरती 4 षटकार मारतोय तो म्हणजे प्रथमेश मॅन फ्रॉम पेन. गोलंदाजावरती हवी होतोय, आयताक्षणी आपले इरादे स्पष्ट करतोय. प्रत्येक चेंडूचा सामना षटकारामध्ये रूपांतर करतोय हा प्रथमेश. आता मात्र निश्चितच आई एकविरा वर्ष संघाला आपली काहीतरी रणनीती आखावी लागेल. गोलंदाज येतो तो म्हणजे वर्ष संघाकडून. गेला वर्षाचा गेला बरं का.
प्रसाद मॅन फ्रॉम हाशिवरे. आता मात्र कुठेतरी निश्चितच सामना रंगणार आहे, कारण एक गोलंदाज कंपल्सरी 3 खेळाडू आतमध्ये ठेवायचे आहेत. उस्मान पटेल याची डुप्लिकेट कांचा, जो मंगलमूर्ती भोनंग संघाकडून बीपीएल खेळला होता, परंतु त्याची चमक आता मात्र या ठिकाणी दिसतोय. हा एक खोलवर टाकायचा चेंडू, चेंडू सीमा पार षटकार. आता मात्र स्वरा 11 संघाचा मालक राकेश झावरे कुठेतरी आनंदी दिसतोय. प्रत्येक षटकारासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे भाऊ शेठ यांच्याकडून. आतापर्यंत 5 षटकार पडलेले आहेत. निर्धाव चेंडू जातोय. नाही कशाला आवाज देतोस तू? ते मारताना ते मारू दे ना, किती मारताना ते लुंग लुंगते काय सांग. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. हा एक लोअर फुल टॉस चेंडू, जोरकस अपील. पंचांनी मात्र अपील फेटलेले आणि आता मात्र कांच्याने एक चेंडू अडवलेला आहे. 100 रुपयाचा मानकरी होतोय तो म्हणजे कांचा. उस्मान पटेल आज तिसऱ्या दिवशी दर्शन दाखवायला आलेले आहेत. भोनंगचा टायगर. पुन्हा एकदा मागच्या चेंडू, 4 चेंडूंवरती 4 लगातार षटकार मारणारा प्रथमेश स्ट्राईकवर येतोय आणि आता मात्र फलंदाज स्ट्रेट दिशेने फटका मारतोय. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी निश्चितच स्लिप होतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होतोय. एका धावीवरती समाधान मानतोय. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 38. पुढचा चेंडू गोलंदाजाचा. आता मात्र हा सुद्धा चेंडू जाईल सीमा पार षटकार. आमचे डीजे ऑपरेटर एकवीर आईचा आशीर्वाद देतात, परंतु एकविरा संघ वरसे हा संघ कुठेतरी आशीर्वाद घेण्यासाठी नाराज दिसतोय, कारण षटकारांची आतषबाजी होत आहे ती स्वरा 11 भोनंग संघाच्या 2 फलंदाजांकडून. प्रथमेश आणि आता मात्र हा सुद्धा त्याच पद्धतीचा चेंडू असणार. पंच राजदीप झावरे यांच्याकडून अवांतरचा इशारा. फरीद पट्टू आणि प्रथमेश. हा सुद्धा जोरकस फटका. निश्चितच चेंडू सीमा पार होणार नाही. झेलबाद. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे प्रसाद याची. 2 षटकार पडून 1 विकेट मात्र काढण्यात यशस्वी होते फरीद पट्टू याची. नवीन आलेला फलंदाज. सागर म्हात्रे मॅन फ्रॉम चौल आणि गोलंदाज आलेला आहे तो एकविरा वर्ष संघाकडून बंटी पाटील. मॅन फ्रॉम मलकनवाडी रोहा. प्रथमेश एक स्टार फलंदाज च्या भूमिकेमध्ये. आता मात्र हा एक लोअर चेंडू जाईल.
एका क्षेत्ररक्षकाकडून दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतो तो म्हणजे प्रथमेश हा वैयक्तिक 27 या धावसंख्येवरती खेळतोय. 6 चेंडूंचा सामना करत 27 धावा काढतोय. आता मात्र हा खूपच बाहेर असणारा चेंडू, क्रीज सोडून जाणारा चेंडू, पंच राजदीप झावरे यांच्याकडून अवांतरचा इशारा येतोय आणि हा सुद्धा फ्री हिट असणार. 7 चेंडूंचा सामना करतोय प्रथमेश. बंटी पाटील 24 नंबरची जर्सी घालून गोलंदाजी करतोय. हा सुद्धा शॉर्टपिच चेंडू पूल करतोय पॉइंटच्या वरून. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय, तोपर्यंत एकच धाव पूर्ण करतोय प्रथमेश. धाव संख्या होत आहे ती म्हणजे तिसऱ्या षटक प्रगती पथावर असताना 50 धावा पूर्ण होत आहेत. खरोखरच चांगले मुकाबले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हा एक चेंडू डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारतोय, कार्पेटच्या आधाराने चेंडू जातोय, मिसफील्ड त्या ठिकाणी. निश्चितच 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या 52. आता मात्र सुरेख गोलंदाजी बंटी पाटील करतोय. 3 चेंडू टाकलेले आहेत, 1 विकेट मात्र मिळवलेली आहे बंटी याने, फरीद पट्टू याची. पुन्हा एकदा हा एक शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा टप्पा घेऊन उसळी पडतोय. गुडलंच स्पॉटवर चेंडू पडतोय, उसळी घेतोय आणि निर्धाव चेंडू न होता डाईच्या स्वरूपात 1 धाव मिळत आहे ती म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव मिळत आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढत चाललेली आहे. अजूनपर्यंत 4 चेंडूंचा खेळ होतोय, एकही षटकार किंवा चौकार या षटकामध्ये आलेला नाही आहे. कुठेतरी शांत करण्यात यशस्वी झालेला आहे आणि हा गुड्डीच्या आवारून जाणारा चेंडू, पॉइंटच्या दिशेने मारला चेंडू, केवळ एकच धाव. खरोखरच बंटी पाटील याचं कौतुक करावं तेवढं कमीच होईल, कारण जेवढा फॉर्म मध्ये असणारा प्रथमेश त्याला कुठेतरी अडकवून ठेवण्यात यशस्वी होतोय. या षटकातला शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूचा सामना करणार आहे तो म्हणजे सागर, मॅन फ्रॉम चौल. हा एक लोअर फिल्टर चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरती, सीमा पार षटकार. आणि सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे, एक बाईकची चावी या मैदानावरती पडलेली आहे, जर कोणाला मिळाली असेल तर ती आमच्याकडे जमा करायची आहे. आणि पहिल्या दिवशी जी चावी पडलेली आहे ती अजून सुद्धा आमच्या इथेच आहे, तिला कोण वालीच नाही अजूनपर्यंत. चला लवकर घ्या, टीम मीटिंग घेऊ नका, अजून बरेच सामने व्हायचे बाकी आहेत. या इनिंग मधलं शेवटचं षटक आणि हाणेमारीचं षटक घेऊन प्रशांत वाघमारे, मॅन फ्रॉम सानेगाव. हा एक खूपच बाहेर असणारा चेंडू, पंच आमच्या बाजूने झुकतायत, अवांतरचा इशारा येतोय. या चेंडूवरती देखील एक एक्स्ट्राच्या स्वरूपात रन मिळते, अवांतरच्या खात्यामध्ये धाव संख्या जाते आणि धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 61. आता मात्र हा धावबाद सागर प्रथमेश हा धावबाद होतोय, कांच्याने रनआउट केलेला आहे. खरोखर टाळ्यांचं स्वागत करतात आमचे सर्व समर्थक इकडून. 100 रुपये ना 200 रुपये झालेले आहेत, मागाचे 100 आणि आताचे 100. 200 रुपयाचा मानकरी होते कांच्या, कारण प्रत्येक चेंडू अडवण्यासाठी त्याला 100 रुपये होते.
30% कटिंग होईल त्याच्यातून. नवीन येणारा फलंदाज बॅट्समनचं नाव माहिती नाही आहे. आपला कर्णधार इथून गायब झालेला आहे. मंगेश मॅन फ्रॉम झिराड आज स्वरा 11 भोनंग संघाकडून खेळतायत. आयकॉन प्लेअर आहेत आज सर्व. चांगले निश्चितच खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ स्वरा 11 भोनंग. हा एक जोरकस मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. प्रशांत वाघमारेचे षटक सुद्धा चांगलं षटक पडते. पहिला चेंडू खराब टाकला होता परंतु पुढच्या चेंडूवरती एक विकेट काढली. त्याच्या पुढच्या चेंडूवरती एक निर्धाव चेंडू टाकतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकत एक विकेट काढण्यात यशस्वी होतोय. रनआउटची का होईना परंतु ती एक विकेट पडलेली होती. ती म्हणजे प्रथमेश याचे एक चांगला फॉर्मात असणारा फलंदाज बाद होतोय. आता मात्र सागराने बॅकफुटला जाऊन चेंडू पूल केलेला आहे. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय. केवळ एकच बंटी पाटील तिथे क्षेत्ररक्षण करतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 3 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे अजून. आणि स्ट्राईकवर आलेला तो म्हणजे आता मंगेश मॅन फ्रॉम झिराड. प्रशांत वाघमारे राऊंड विकेट मारा करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेट चादरण चेंडू खून करतोय. सुरक्षित आंगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण आहे. 100 रुपयाचा मानकरी होतोय. प्रणित सावरे आमचे भोनंगचेच आहेत. काय क्षेत्ररक्षण केलंय. आणि पुन्हा एकदा सागर. षटकारांची आतषबाजी निश्चितच तिसऱ्या षटकापासून मंदावलेली आहे. ती आतषबाजी आता चालू झालेली आहे असं वाटत होतं परंतु झेल बाद. तो 65 धावांचा डोंगर उभा ठेवलेला आहे स्वरा 11 भोनंग संघाने. जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांमध्ये 66 धावा करून जिंकायचा आहे.
हॅलो. हॅलो. वीरू इलेव्हन जय हनुमान सानगोटी विपक्ष नदीम इलेव्हन रामराज या दोन्ही संघांच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. सामना चालू. आकाश गुड्ड्या पहिला चेंडू आकाश गुड्ड्याचा जोर कस अपील. लागोपाठ दुसरा चेंडू निर्धाव जातोय. आकाश याचा आकाश गोलंदाजीसाठी तयार. लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करतोय. एक लोअर फुलटॉस चेंडू. चेंडू कार्पेटच्या आधाराने खेळून काढतो. चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, परंतु चेंडूची फेक मात्र व्यवस्थित नाही आहे. आणि आता मात्र 2 धावांनी धावांचा श्री गणेश होतोय, तो म्हणजे तिसऱ्या चेंडूवरती. बिनबाद 3-2. या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढत चाललेली आहे. आता मात्र 2-2 धावांवरती समाधान न मानता प्रत्येक चेंडू षटकार चौकाराची आतषबाजी तिच्याच करावी लागेल, ती म्हणजे आई एकविरा वर्षे संघाला. हा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू पडतोय. चांगल्या खेळाडूंचा भरणा असणारा हा स्वरा इलेव्हन भोनंग संघ. आकाश षटकातला पुढचा चेंडू. आता मात्र हा एक स्लोअर वन चेंडू आउटकट पडणारा चेंडू निर्धाव पडतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती म्हणजे बिनबाद 4. मी पुन्हा एकदा वीरू इलेव्हन जय हनुमान सानगोटी विपक्ष नदीम इलेव्हन रामराज या दोन्ही संघांना शेवटचा पुकार असेल हा. नदीम इलेव्हन रामराज विपक्ष वीरू इलेव्हन जय हनुमान सानगोटी या दोन्ही संघांना शेवटचा पुकार असेल. फरीद पटोळ्याचा पहिलाच चेंडू खाली राहणारा चेंडू निर्धाव चेंडू. आता मात्र असा शांत बसून एकविरा संघाला चालणार नाही. जर का आपल्याला या सामन्यामध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर निश्चितच षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे प्रथमेश आणि फरीद यांनी फलंदाजी केली होती त्याच पद्धतीची फलंदाजी आपणास करावी लागेल. पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये टाकला चेंडू. आकाशच्या हातातून चेंडू मिसफिल्ड होतोय, चौकार जातोय. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी.
धन्यवाद अनिलजी शेळके. आज संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगलं योगदान आपल्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण दिलेलं आहात, त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतोय. हॅलो. पंचायत समिती सदस्य आदरणीय मदनजी शेळके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय आपण लगेचच आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे, कारण भोलन गावातील एक मोठं व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. कोणाचेही काही प्रॉब्लेम असतील तरी नक्कीच एक सातत्यानं आणि जातीनं लक्ष घालणारे आपले सर्वांचे आदरणीय मदनजी शेळके हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं प्रथमतः समालोचकांच्या वतीनं आणि या मंडळाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतोय, कारण आपण सर्व व्यक्ती या स्पर्धेसाठी फार महत्त्वपूर्ण आहात. आज या दिवसामध्ये आपले बड्डे बॉय आदरणीय भाऊशेठ शेळके हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी सकाळपासून ते संपूर्ण रात्रीपर्यंत आपण पाहिलं तरी ही स्पर्धा संपेपर्यंत आपल्या समवेत जॉईन असणार आहेत. तर नदीन दाभोळकर 11 रामराज या संघाला मी अंतिम पुकार देतोय. आपण नाणेफेक करण्यासाठी लगेच यायचं आहे, कारण आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार हा या ठिकाणी उपस्थित आहे. तर लगेच आपण यायचं आहे, नाणेफेक करायचे आहे. आपण वळूयात मैदानाच्या दिशेनं. आपण तर आदरणीय किरणजी पाटील, मी आपणास विनंती करते की आपल्या शुभहस्ते अर्थात भोनन गावातील एक मोठं व्यक्तिमत्व आदरणीय मदनजी शेळके पंचायत समिती सदस्य आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी यथोचित आणि यथायोग्य सत्कार करायचा आहे. आपण पाहिलं तर पहिल्या दिवसापासून ते अंतिम दिवसामध्ये खूप चांगलं योगदान भोनन गावातील सर्व ज्येष्ठ व्यक्तींना केलेलं आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर युवा पिढी भोनंग या स्पर्धेचं आपण नाव पाहिलं तर युवा पिढी भोनंग आहेत, परंतु या युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज संपूर्ण ज्येष्ठ जी मंडळी आहेत, ज्येष्ठ वरिष्ठ सर्व मंडळी आहेत, ते सर्व आज आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती मात्र दाखवत आहे. ते सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करत आहे. तर वळूयात मैदानाच्या दिशेनं. आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिल्याच षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिलं तर आकाश गोंधळी यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिलं तर फरीद पिट्टो यांनी आपल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करत आहे. दोनही संघांचा 12वा खेळाडू आमच्या इथे वर्षे संघाचा 12वा खेळाडू आहे, परंतु आपण पाहिलं तर या ठिकाणी भोनंग संघाचा 12वा खेळाडू आमच्याकडे नाही आहे. लक्षात घ्या, लगेच मात्र यायचं आहे. तर तिसरा गोलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाजाचं नाव मात्र माहीत नाही, पण तो पहिल्या 3 चेंडूमागे 7 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि नक्कीच जिंकायचं असेल तर आता फलंदाजी करणाऱ्या संघाला खूप मोठी बॅटिंग करावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा गुडलिन स्पॉट चेंडू बाहेरच्या दिशेनं पंचांच्या माध्यमातून स्वर चेंडूचा इशारा. धावसंख्येत अतिरिक्त 1 नंबर आणि धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत नक्कीच 16 धावा लागतात, परंतु जिंकायचं असेल तर आता आपल्याला तब्बल 50 धाब्यांची गरज अजून सुद्धा आहे. 16 धावा झालेल्या आहेत. पाहिलं तर या षटकातील 4 चेंडू झालेत, म्हणजे येणारे अर्थात 8 चेंडू माफ करा 26 धावा मात्र धावफलकावरती झालेल्या आहेत. आणि 3 चेंडू झालेत. एक शेवटला वाईट चेंडू होता, माफ करा. 40 पाहिजे अजून सुद्धा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु 1 धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. परंतु थोडंसं आपण पाहिलं तर आउटफील्ड खराब आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 धावेच्या मदतीने आतापर्यंत संघाची धावसंख्या ही 28 लागते. 28 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अगदी जिंकायचं असेल तर प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक चेंडू मागे या ठिकाणी मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण खूप मोठी धावसंख्या या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघासाठी मात्र करायची आहे. यावेळेला बाटची कडा घेऊन आपण पाहिलं तर चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये जाईल तर मात्र सुटला. 1 धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. तिसरीचा सुद्धा प्रयत्न आणि पाहिलं तर 3 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्यात. प्रेक्षकांमध्ये
हॅलो, प्रेक्षकांमध्ये कुठे समीर पाटील आमच्या युवा पिढीचे सहकारी तसेच श्री दीपक झावरे उपस्थित असलेल्या कृपया आमच्या स्टेजवर यायचं आहे, व्यासपीठावर यायचं आहे. दीपक झावरे आणि समीर पाटील. तेहतीस धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी सात चेंडू आणि 32 धावेची गरज आहे. म्हणजेच या चेंडूवरती जर एक मोठा फटका आला तर खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या संघाला संधी मात्र उपलब्ध होऊ शकेल विजय प्राप्त करण्यासाठी. परंतु या चेंडूवरती मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. आपण मैदानामध्ये मॅच पाहतोय. स्फरा 11 भोनंग विरुद्ध वरसे रोहा, एकविरा वरसे रोहा ही मॅच आपण पाहतोय. यावेळेला मात्र निर्धाव चेंडूची सांगता आणि खऱ्या अर्थानं पहिल्या 3 षटकांचा आपण विचार केला तर गोलंदाज पूर्णतः फलंदाजांवरती हवी झालेले आहेत. जिंकायचं असेल तर आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज आहे. म्हणजे काही का होण्या परंतु काही अंशी या ठिकाणी फिल्डिंग करणारा संघ अर्थात स्फरा 11 भोनंग या संघानं विजयाच्या दिशेनं वाटचाल केलेली आहे. परंतु त्याच वेळेला आपण पाहिलं तर वरचे संघाचे हे दोनही फलंदाज आहेत हे तितकेच चांगले आहेत. त्यांच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, त्यांच्यामध्ये ती कपॅसिटी आहे. अशा कित्येक मॅचेस मित्र रोहा परिसरामध्ये यांनी काढलेले आहेत आणि त्याच प्रकारची मॅच मात्र आहे. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावेची गरज आहे. लगेच आपलं षटक मात्र द्यायचं आहे आणि मॅच लगेच स्टार्ट करायची आहे. कारण आपण पाहिलं तर लगेच आपण नेक्स्ट मॅच ठिकाणी खेळवणार आहोत. तर दोनही संघांना विनंती करतोय आपण लगेच टॉस करायचा आहे. तर आदरणीय मदनजी शेळके आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. आपण पाहिलं तर दोनही संघ तितकेच बलाढ्य संघ आहेत. वीरू 11 जे हनुमान सहानगोटी विरुद्ध आपण पाहिलं तर नदीन दाभोलकर 11 रामराज या दोन्ही संघादरम्यान सेकंड राऊंडचा हा मॅच असणार आहे. अगदी आपण पाहिलं तर रामराज संघानं खूप मोठ्या संघाला मात्र बाहेर काढला. अर्थात समोरचा संघ पाहिला तर आई जय भवानी गोंधळपाडा भोनंग या संघाला पराभूत करून नेक्स्ट फेरीमध्ये प्रवेश केला. तर आपण पाहतो या ठिकाणी आदरणीय मदनजी शेळके पंचायत समिती सदस्य आपण पाहतो यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल मात्र होत आहे. अनिलजी शिर्के आपण लगेच यायचं आहे. अनिलजी शिर्के. तर चेंडू जुने असतील, सामना 3 षटकांचा असेल आणि पॉवर प्ले नसणार आहे आणि कंपल्सरी 3 आतमध्ये मात्र ठेवायचे आहेत हा नियम आहे. तर आपण वळत टॉसच्या दिशेने अटेंड टॉस होते. आदरणीय मदनजी शेळके भोनंग गावातील आपण पाहतोय एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस होतोय. तुमची काय फील्डिंग ना? ओके, फील्डिंग बॅटिंग बॅटिंग ठीक आहे. तुम्ही बॅटिंग घेतलीत ना? ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर दोनही संघांमध्ये टॉस झालेला आहे आणि नाणेफेकीचा कौला अर्थात नदीन दापोळकर 11 रामराज या संघाकडे मात्र गेलेला आहे. आणि ऋग्वेद आपण पाहिलं तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अर्थात जे नाणेफेक जिंकत होते त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता मात्र प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहण्याचा प्रयत्न हा रामराज संघाने घेतलेला आहे. कारण नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम या ठिकाणी अर्थात बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर नक्कीच ही रणनीती नक्की त्यांची सक्सेस होणार की नाही हे आपल्याला कळणार आहे. कारण आपण असं पाहिलं तर इंटरनॅशनल मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा रिकी पॉन्टिंग हा सुद्धा ज्यावेळेस नाणेफेक जिंकायचा त्यावेळेला हॅलो पहिली बॅटिंग घ्यायचा आणि समोरच्या संघावरती दबाव टाकायचा जास्त धावसंख्या करून मग तो जिंकत असायचा. तर कदाचित तीच रणनीती किंवा तेच प्लॅनिंग अर्थात आपण पाहतोय रामराज संघाचा आहे. आतापर्यंत 47 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. 3 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 19 धावा. अजूनही मॅच मध्ये आपण पाहिलं तर या फलंदाजांकडून खूप चांगली बॅटिंग होत आहे. अजूनही त्यांनी श्वास मात्र सोडले नाहीयेत. शेवटच्या ध्येयापर्यंत आपण पाहिलं ना तर श्वास फार महत्वाचा असतो. परंतु या ठिकाणी पाहिलं तर बॅटिंग चांगली पाहायला मिळत आहे. हा चेंडू मात्र आता बाहेर
ऑफ स्टंपच्या पाहायला भेटतोय आणि समीकरण पाहिलं ना तर 3 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. पुन्हा या मॅच मध्ये आता रसिक प्रेक्षकांसमोर एक प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. 3 चेंडू मध्ये 3 षटकार लगावणार का? कारण मित्रांनो आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण पाहिलं तर लेदर क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला अशा आपण गोष्टी पाहिल्या, परंतु त्याच्यापेक्षा टेनिस क्रिकेटमध्ये अशा कित्येक वेळा पाहतो की 3 चेंडू मध्ये 3 षटकार पाहिजे असताना मारलेले आहेत. तर त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी होणार का? बॅट्समध्ये आपण पाहिलं तर बॅटिंगमध्ये ती कपॅसिटी आहे. 3 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. यावेळेला पहिलाच चेंडू आपण पाहिलं तर बऱ्याच वेळ हवेमध्ये 1 धाव तर कंप्लीट केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न परंतु 1 धावेमध्ये समाधान आणि आता समीकरण पूर्णपणे पाहिलं तर चेंज झालेलं आहे. अर्थात फिल्डिंग करणारा संघ स्वरा 11 भोनंग या संघानं विजयाच्या दिशेनं वाटचाल करण्यास मात्र सुरुवात केलेली आहे. कारण समीकरण पाहिलं तर 2 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. टेनिस क्रिकेटची आपण खूप मोठी मॅच या ठिकाणी पाहत आहोत. युवा पिढी भोनंग आयोजित स्मृती चषक 2022 आदरणीय सिद्धांतजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि खूप चांगली स्पर्धा अंतिम दिवसाचा खेळ मात्र बाकी आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे आत्मविश्वास कमी आणि एका चेंडू मागे आता 15 धावेची गरज आहे. स्वरा 11 भोनंग संघानं बॅटिंग करत असताना 66 धावा पूर्ण केल्या होत्या आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी, कारण सर्व जे नामवंत खेळाडू आहेत टेनिसमधील ते सर्व खेळाडू आपण पाहिलं तर स्वरा 11 भोनंग या संघामध्ये आहेत. तर विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या ठिकाणी रामराज संघ आपल्याकडे नाणेफेकीचा कॉल गेलेला आहे. लगेच आपला निर्णय घेऊन मैदानामध्ये प्रस्थान करायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय दीपक शेठ झावरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. तर मी विनंती करतोय लगेचच आपण आदरणीय विकासजी पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणं, त्यांना सन्मानित करणं हे आम्ही कर्तव्य समजतोय आणि खऱ्या अर्थानं हे सर्व